नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. TYBA GE पेपर आहे समकालीन भारताची निर्मिती या पेपरमधील प्रकरण नंबर 3 शिक्षण व विज्ञान यातील भाग 1 शिक्षण क्षेत्रातील विकास या संबंधी माहिती पाहू. मित्रांनो, 20व्या शतकाच्या सुरुवातीला राष्ट्रवादाच्या बरोबर ब्रिटिश सत्ताधीशांनी घालून दिलेल्या शिक्षण पद्धतीबद्दल बरीच नाराजी राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या मनात होती. राष्ट्रीय शिक्षणाची निकड जाणून गुरुदास बॅनर्जी, रासबिहारी घोष, रवींद्रनाथ टागोर यासारख्या नेत्यांनी बंगालमध्ये एक राष्ट्रीय शिक्षण समिती प्रस्थापित केली. त्या समितीने जनतेच्या व राष्ट्राच्या गरजा लक्षात घेऊन प्राथमिक स्तरापासून ते विद्यापीठीय स्तरापर्यंतचे शिक्षणाची एक योजना तयार केली व बंगालमध्ये काही राष्ट्रीय विद्यालये तर कलकत्ता येथे एक महाविद्यालय स्थापन केले. अरविंद घोष त्यांचे प्राचार्य होते. परंतु राष्ट्रीय आंदोलनाच्या धामधुमीच्या काळात राष्ट्रीय शिक्षणाची योजना सातत्याने राबवणे कठीण होते. स्वदेशी चळवळीचा पहिला भार ओसरताच त्या राष्ट्रीय शिक्षण संस्था व महाविद्यालय चालू ठेवणे अशक्य झाले. मात्र त्या प्रयत्नामुळे परकीयांनी रुजवलेल्या शिक्षण पद्धती जनतेच्या व राष्ट्राच्या हिताला पोषक नाहीत. त्याबाबत राष्ट्रीय पुढाऱ्यांचे विचार व आदर्श अगदी निराळे आहेत हे लक्षात येते. 1910च्या सुमारास जनतेत मुरलेले अज्ञान व निरक्षरता यांनी अस्वस्थ होऊन गोपाळकृष्ण गोखले यासारख्या काही ख्यातनाम पुढाऱ्यांनी 6 ते 10 या वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण निःशुल्क व सक्तीचे केले जावे याकरिता एक विधेयक मार्च 1910 मध्ये केंद्रीय विधिमंडळासमोर मांडले. परंतु ती कल्पना सरकारने फेटाळून लावली. तरीही गोखले यांच्या या प्रयत्नामुळे प्राथमिक शिक्षणाच्या विकासाला गती मिळाली. कर्जने निर्माण केलेल्या वायव्य सरहद प्रांत 1912 मध्ये प्राथमिक शिक्षण निःशुल्क करण्यात आले. तर पंजाब, आसाम व उत्तर प्रदेशात या क्षेत्रात गरीब विद्यार्थ्यांना फी माफीची सवलत देण्यात आली. 1910 पर्यंत शिक्षण गृह खात्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली होते. परंतु शिक्षण कार्याचा वाढता व्याप लक्षात घेऊन स्वतंत्र शिक्षण खात्याची निर्मिती त्या वर्षी करण्यात आली. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाच्या पहिला शिक्षण सदस्य म्हणून सर हारकॉर्ट बटलर याची नेमणूक झाली. शिक्षणविषयक सर्व जबाबदारी त्या खात्याकडे सोपवण्यात आली आणि शिक्षण कार्याकरिता केंद्रीय तिजोरीतून वर्षाला 15 लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल अशी घोषणा 1911 ते 12च्या दरम्यान प्रसंगी करण्यात आली. 1913 मध्ये एक ठरावाद्वारे भारत सरकारने आपली शिक्षणविषयक नीती विशद केली. त्यावेळी भारतात फक्त 5 विद्यापीठे होती व एकूण 185 कला व व्यावसायिक महाविद्यालये होती. त्या विद्यापीठांनी संलग्न होती. परंतु भारताच्या प्रत्येक मोठ्या प्रांतात स्वतंत्र विद्यापीठे असावे एवढेच नव्हे तर स्थानिक पातळीवर नवीन महाविद्यालये व निवासी विद्यापीठे स्थापन करण्यात यायची आवश्यकता होती. त्या नीतीनुसार प्रतिपादन करण्यात आले. त्यानुसार ढाका, बनारस व अलीगड येथे त्या पद्धतीची विद्यापीठे स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाकरिता अधिक सोयी उपलब्ध करण्यात आल्या व त्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात यावा व माध्यमिक शिक्षणाबाबत स्थानिक नेत्यांचा पुढाकार, सरकारी अनुदान यावर भर देण्यात यावा.
अशा आशयाची सरकारी नीती घोषित करण्यात आली. 1917मध्ये चॅम्स याने कलकत्ता विद्यापीठाच्या गरजा व कामकाज याची चौकशी करण्यासाठी सर मॅकेलो सिलेंडर याच्या अध्यक्षतेखाली एक कलकत्ता विद्यापीठ समिती नेमली. त्यामागील प्रेरणा मात्र आशुतोष मुखर्जी यांची होती. 2 वर्षाच्या चौकशीनंतर 1919मध्ये त्या समितीने माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाबाबत आपला लांबलचक अहवाल सादर केला. सेंडलर कमिशनने 1913च्या ठरावाद्वारे सरकारने प्रतिपादित केलेल्या शिक्षण नीतीवर शिक्कामोर्तब केला. तसेच विद्यापीठात विद्यार्थ्यांची झपाट्याने वाढलेली संख्या, यामुळे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयात पडत असलेला ताण, विद्यापीठातून साहित्यिक अभ्यासक्रमावर दिला जात असेल भर व त्यामुळे प्रामुख्याने कारकुनी कामाला लायक असे तयार होत असलेले विद्यार्थी, शिक्षकांची अपुरी संख्या, त्यांना देण्यात येत असलेले तुटपुंजे वेतन, विद्यापीठाच्या कामकाजात सरकाराकडून सतत होत असलेले अनावश्यक ढवळाढवळ यावर त्या अहवालात भर देण्यात आला होता. तसेच भारतात व्यावसायिक व धंदेवाईक शिक्षणाची उणीव असल्याची कमिशनने नमूद केले होते. त्याशिवाय त्या समितीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या. विद्याक्षेत्रात सरकारी ढवळाढवळ कमीत कमी असावी. प्रोफेसर, प्रपाठक यांच्या नेमणुका तज्ज्ञांनी केलेल्या निवडीच्या आधारे व्हाव्यात. 5 अभ्यासक्रमाबरोबर ऑनर्स अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात यावे. विद्यापीठाकडे असलेले इंटरमिजिएटचे वर्ग माध्यमिक शिक्षण संस्थेकडे सोपवण्यात यावे व ती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश देण्यात यावा. माध्यमिक व इंटरमिजिएट शिक्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्हे तर बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन असावे. कलकत्ता विद्यापीठ केंद्र सरकारच्या नव्हे तर बंगाल सरकारच्या देखरेखीखाली असावे. इंटरमिजिएट नंतर पदवी परीक्षा अभ्यासक्रम 3 वर्षाचा असावा. त्या समितीचे काही प्रमुख शिफारसी होत्या. 1919च्या कायद्याने शिक्षण प्रांतिक सरकारचे सोपीव खाते होणार असल्याने सरकारने त्या शिफारसी मान्य केल्या. नव्या पहिल्या टप्प्यात किंवा पहिल्या 2 दशकात प्रस्थापित झालेली 2 उल्लेखनीय विद्यापीठे म्हणजे 1916मधील बनारस हिंदू युनिव्हर्सिटी व 1920मधील अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी. तोपर्यंत बहुतेक सर्व विद्यापीठे सरकारी पुढाकाराने सुरू होती. त्या समाजाच्या संस्कृती जोपासना, विकास करणे हे त्या दोन्ही विद्यापीठांचे प्रमुख उद्दिष्ट होते. विद्यापीठात प्रवेश देण्याबाबत मात्र कोणतेही जातीय बंधन नव्हते व विद्यार्थ्यांच्या विषयीही त्या धर्मापुरते मर्यादित नव्हते. तत्कालीन अन्य विद्यापीठात सामान्यतः होत असलेल्या सर्व विषयांचे अध्ययन तेथे होत होते. स्थापत्यशास्त्र, खननविद्या, धातुशास्त्र, कृषीविद्या या विषयांच्या अध्ययनाकरिता बनारस विद्यापीठ विशेष प्रख्यात होते. विद्यापीठाचे सर्व अटी पूर्व करीत नसले तरी ते अशा स्वरूपाचे तिसरे एक शिक्षण केंद्र म्हणजे गंगेकॉटचे श्रीरामपूर कॉलेज हे मिशनरी मंडळींनी चालले होते. सुरुवातीच्या काळात धर्मप्रसाराच्या उद्देशाने ही संस्था मिशनरी सुरू केली होती. 9व्या शतकाच्या 2ऱ्या शतकापासून कला व विज्ञान हे विषय येथे शिकवले जाऊ लागले. धर्मशास्त्रासंबंधी डिप्लोमा व पदव्या तेथे कॉलेजमध्ये स्वतंत्रपणे देऊ लागले. ते कलकत्ता विद्यापीठाचे संलग्न होते. कलकत्ता नजीकच्या विश्वभारती विद्यापीठ हे आज भारताचे नव्हे तर भारताबाहेरही प्रसिद्ध झाले. महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन आश्रमातून ते विद्यापीठ विकसित झाले. 1901मध्ये महर्षीच्या जगविख्यात पुत्राने कवी रवींद्रनाथ टागोर यांनी तेथे एक विद्यालय सुरू केले. त्याची परिणती 1922मध्ये विश्वभारती या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना झाली. पौर्वात्य व पाश्चिमात्य संस्कृतीचा संगम साधून त्यातून विश्वबंधुत्वाचे स्वप्न साकार करणे हे त्या विद्यापीठ स्थापनेमागेचे प्रमुख उद्दिष्ट होते. थोड्याच काळात या
ला भारताबाहेर मान्यता मिळाली व पूर्वेकडे नव्हे तर पाश्चिमात्य जगातही काही बडे विद्वांस या विद्यापीठाशी संपर्कात होते. 1916मध्ये स्त्री शिक्षणाच्या कळकळीने प्रवृत्त होऊन प्रोफेसर धो के कर्वे यांनी भारतीय महिलांकरिता श्रीमती नाथीबाई दामोदर ठकराशी हे एक निराळे विद्यापीठ स्थापन केले. भारतीय स्त्रियांच्या उच्च शिक्षणाची सोय भारतीय भाषेतून करणे त्या उद्देशाने कार्य करणाऱ्या महाविद्यालय संलग्न करून घेऊन मदत करणे, स्त्रियांच्या खास गरजा लक्षात घेऊन त्यानुसार अभ्यासक्रमाची आखणी करणे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाची तरतूद करणे असे त्या विद्यापीठात स्थापनेमागचे प्रमुख उद्दिष्ट होते. या विद्यापीठाव्यतिरिक्त काही महत्त्वाचे संशोधन व विज्ञान संस्था नव्या शतकाच्या पहिल्या 2 दशकात प्रस्थापित झाल्या. बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे जमशेदजी टाटा यांच्या संशोधन संस्था प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांची व त्याच्या आळ्याची फलश्रुती आहे. त्यांच्या मृत्यूनंतर दोरबजी व रतनजी या त्यांच्या 2 पुत्रांनी ती कल्पना मूर्त स्वरूपात आणली. त्याकरिता त्यांनी भारत सरकार व म्हैसूर महाराज यांच्याकडून पाठिंबा मिळाला. जुलै 1911मध्ये या संस्थेचे कार्याचा शुभारंभ झाला. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, वैदिकशास्त्र अशा महत्त्वाच्या विद्याशाखांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम अत्याधुनिक प्रयोगशाळेसह ते सुरू करण्यात आले. त्या काळात स्थापन झालेल्या इतर महत्त्वाच्या संस्था म्हणजे सर जे.सी. बोस यांनी कलकत्ता येथे 30 नोव्हेंबर रोजी स्थापन केली. बोस रिसर्च इन्स्टिट्यूट 1914मध्ये डेहराडून येथे सुरू झाले. फॉरेस्ट ऑफ रिसर्च इन्स्टिट्यूट अँड कॉलेज वन विभागासंबंधीच्या भारताची पहिली संशोधन संस्था आहे. दिल्ली येथील द इम्पेरियल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट अँड हेनरी फिप्स या जनहितैष अमेरिकन माणसाने दिलेल्या 30,000 पौंडच्या देणगीच्या आधारावर दक्षिणेत मुन्नार येथे एक पाश्चात्य इन्स्टिट्यूट व केंद्रीय सरकारच्या नियंत्रणाखाली कृषी संशोधनाकरिता पुसा येथे एक संशोधन संस्था प्रस्थापित झाली. कृषी प्रयोग प्रात्यक्षिके ही त्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्टे होते. 1934च्या भूकंपात पुसा येथील प्रयोगशाळेचे विध्वंस झाल्याने ती संस्था दिल्ली नजीक पुन्हा उभारण्यात आली. याच व्यतिरिक्त केनिहोम भांडारकर, राजेंद्रलाल मित्र, हरप्रसाद शास्त्री यांनी स्वतंत्रपणे कला विद्या शाखेत तर जे.सी. बॉस, सर पी.सी. रे यांनी विज्ञान शाखेत पुढील संशोधनाकरिता आधारभूत ठरले. असे अत्यंत मोलाचे संशोधन कार्य त्या काळात केले. सर आशुतोष मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली कलकत्ता विद्यापीठ हे भारतातील एक मोठे संशोधन केंद्र मानले जाते. धन्यवाद.